हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल ए बायोलॉजी आणि इट्स मी अविनाश इंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे जो की आपला समोरचा टॉपिक आहे एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट. काय तुमचा एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट. याच्यामध्ये बघा की रेस्पिरेशन किंवा एनर्जी प्रोडक्शन किंवा एनर्जी ट्रान्सफर एनर्जी प्रोडक्शनचे आपला लास्टचा पोर्शन आहे. याच्यानंतर आपला जो पोर्शन चालू आहे तो सेल डिव्हिजन, लाईफ प्रोसेस. अनदर एक लाईफ प्रोसेस आहे सेल डिव्हिजन. आणि वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ना की प्रेझेंटमध्ये फ्युचरमध्ये पण तुम्हाला त्या गोष्टी भरपूर कामा येणार आहे. जर तुम्ही बायोलॉजीमध्ये करियर करत असाल तर सेल डिव्हिजन जसं की नीट प्रिपरेशन आहे किंवा अनदर प्रिपरेशन्स आहे जे की बायोच्या बेसिसवर होत असतात, त्याच्यासाठी मोस्ट फ्रिक्वेंटली क्वेश्चन सेल डिव्हिजनमध्ये होत असतात जे की येणारे पोर्शन आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट. अलग लक्षात येतपर्यंत ठीक आहे. तर आपण पाहणार आहे की व्हेरियस प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये आहे आणि किती केसीएल एनर्जी आपल्याला याच्यामध्ये मिळत असते. ठीक आहे, तर चला स्टार्ट करून टाकू. मुद्दा काय आहे तर बघा काय म्हटलेलं आहे की प्रोटीन्स आर द मॅक्रो मॉलिक्युल्स. एवढं लक्षात ठेवा की ते काय एक मॅक्रो मॉलिक्युल आहे, एक लार्ज मॉलिक्युल आहे. ठीक आहे, मॅक्रो म्हणजे काय लार्ज मॉलिक्युल आणि मायक्रो म्हणजे काय स्मॉल मॉलिक्युल. ऑब्वियसली गोष्ट एवढा डिफरन्स तर तुम्हाला माहित असला पाहिजे. लक्षात ठेवा की प्रोटीन्स आर द मॅक्रो मॉलिक्युल फॉर्म बाय, कशा पद्धतीने फॉर्म होतात ते, फॉर्म बाय द बॉन्डिंग टुगेदर द मेनी अमिनो ऍसिड्स. अलग लक्षात येतपर्यंत मेनी अमिनो ऍसिडच्या बॉन्डिंग पासून प्रोटीनचं फॉर्मेशन होत असते. तुम्ही माय फर्स्ट चॅप्टर पाहिलं असेल तर तुम्हाला माहित झालंय की प्रोटीन्स कशा पद्धतीने फॉर्म्स होते. मेनी अमिनो ऍसिडच्या बाइंडिंग म्हणू शकतो आपण त्याला, किंवा म्हणू शकतो की बॉन्डिंग. जसं की मी एक डायग्राम काढून, अमिनो ऍसिड्स आहे, अमिनो ऍसिड काय होते अशा पद्धतीनं बॉन्ड्स होतात आणि बॉन्ड झाल्यानंतर याला आपण काय म्हणतो प्रोटीन्स म्हणतो. आपण काय म्हणतो याला प्रोटीन्स म्हणतो. ठीक आहे, तर म्हणजे बेसिकली काय की बॉन्डिंग टुगेदर द मेनी अमिनो ऍसिड. ज्यावेळेस अमिनो ऍसिड बॉन्डिंग होतात त्यावेळेस कशाचं फॉर्मेशन होते, तुमच्या प्रोटीनचं फॉर्मेशन होत असते. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं काय तर. अगेन्स्ट बघा काय म्हटलेलं आहे, वी गेट टू द 4 KCl ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ प्रोटीन्स. म्हणजे किती एनर्जी भेटते आपल्याला 4 KCl ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ प्रोटीन. म्हणजे पर ग्राम ऑफ प्रोटीन पासून आपल्याला 4 KCl एनर्जी मिळत असते. अगेन्स्ट त्याच्यामध्ये लिपिड्स पण दिलेले आहे. लिपिड्स लक्षात ठेवा की 9 KCls, वी गेट टू द 9 KCls ऑफ एनर्जी पर ग्राम ऑफ लिपिड्स. त्याच्यापासून किती भेटते 9 KCls आणि प्रोटीन पासून किती भेटते 4 KCls. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. लिपिड्स पण आहे आणि प्रोटीन्स पण आहे, त्याच्यापासून आपल्याला एनर्जी म्हणजे एनर्जी भेटते 4 KCl प्रोटीन्स पासून भेटते आणि 9 KCl कशापासून भेटते तुम्हाला लिपिड्स पासून भेटते. ठीक आहे, अगेन्स्ट त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे समोरचे मुद्दे, अमिनो ऍसिड आर ऑब्टेन आफ्टर द डायजेशन ऑफ प्रोटीन्स. ठीक आहे, याच्या समोरचे मुद्दे मी इन्क्लूड केलेले नाहीये. मी सांगणार आहे तुम्हाला की अमिनो ऍसिड ज्यावेळेस आता डायजेस्ट होईल तर डायजेस्ट झाल्यानंतर आपल्या बॉडीच्या व्हेरियस पार्ट पर्यंत त्याला काय केलं जाते ट्रान्सपोर्ट केल्या जाते. आता ट्रान्सपोर्ट कशा पद्धतीने केला जाईल, ब्लड थ्रू केला जाईल. एवढं लक्षात ठेवा की कोणतीही गोष्ट जर आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट करायची असेल तर एक ब्लड असं माध्यम आहे, सर्क्युलेटरी सिस्टम असं माध्यम आहे की व्हेरियस बॉडी पार्ट पर्यंत त्याला काय केलं जाऊ शकते ट्रॅव्हल केल्या जाऊ शकते. किंवा अमिनो ऍसिडचं व्हेरियस ठिकाणी आपल्याला जरूरत आहे, कारण की प्रोटीन पासून व्हेरियस गोष्टी मेडअप झालेल्या आहे. हा चार्ट मी काढलेला आहे. हा चार्ट मोस्ट ऑफ द पेपरमध्ये विचारला जातो की बोन्स कशापासून बनलेले आहे, स्किनमध्ये कोणकोणते प्रोटीन्स अवेलेबल राहते, सेल मेम्ब्रेन्स कशापासून बनलेली आहे, की प्रोटीन पासून बनलेली आहे, की सेल मेम्ब्रेन कशापासून बनलेली आहे. अनदर व्हेरियस माध्यम मधून म्हणू शकतो की वेगवेगळे टाइप्सचे क्वेश्चन या चार्ट मधून येत असतात. ठीक आहे, तर मग अमिनो ऍसिड पहिले काय केलं जाईल डायजेस्ट केलं जाईल आणि डायजेस्ट केल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये सर्क्युलेट कशा थ्रू केलं जाईल, तुमच्या ब्लड थ्रू काय केलं जाईल सर्क्युलेट केलं जाईल. ब्लड थ्रू बेसिकली कशाचा पार्ट आहे, सर्क्युलेटरी सिस्टमचा पार्ट आहे. जसं की ब्लड आहे तुमच्या बॉडीच्या व्हेरियस पार्ट पर्यंत ते काय करत असते ट्रॅव्हल करत असते. व्हेरियस गोष्टी ते ट्रान्सपोर्ट करतात, ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करते, अमिनो ऍसिड भरपूर काही गोष्टी आहे, CO2 घेऊन पण येते, ऑक्सिजन घेऊन जाते. या व्हेरियस गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत की ट्रान्सपोर्टेशन सिस्टम म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये जात असते. तशाच पद्धतीनं अमिनो ऍसिड पण कशा थ्रू ट्रान्सपोर्ट केले जाईल, ब्लड थ्रू ट्रान्सपोर्ट केल्या जाईल. पहिले डायजेस्ट नंतर काय ट्रान्सपोर्ट. ठीक आहे, आणि ट्रान्सपोर्ट केल्यानंतर बघा की अमिनो ऍसिडचं काय काय वर्क आपल्या बॉडीमध्ये आहे. एक्झाम्पल दिलेले भरपूर जास्त वर्क राहते. सगळ्या गोष्टी या अमिनो ऍसिड म्हणजे बेसिकली प्रोटीनच्याच भरोश्यावर राहतात, पण आपण एक 1 बाय 1 डिस्कस करणार आहे. बघा अमिनो ऍसिड्स जिथं रिक्वायरमेंट आहे तिथं जाईल. जसं की रिक्वायरमेंट स्किनमध्ये असू शकते, मेलानिन आणि कॅरेटिन या 2 गोष्टी आहेत. मेलानिन्स बेसिकली काय आहे, इट इज द पिगमेंट, एक पिगमेंट म्हणू शकतो किंवा एक प्रोटीन्स आहे. लक्षात ठेवा पिगमेंट म्हटल्यापेक्षा अमिनो ऍसिडचं ज्यावेळेस बाइंड होईल किंवा बॉन्डिंग होईल तर बॉन्डिंग झाल्यानंतर काय होते की मेलानिनचं सिक्रेशन होते आणि मेलानिन काय इट इज अ टाइप ऑफ प्रोटीन्स. ठीक आहे, आणि कॅरेटिन पण काय इट इज अ टाइप ऑफ प्रोटीन्स. आता मेलानिन काय करते आपल्या बॉडीमध्ये, आपल्या बॉडीचे 2 मेजर कलर पाहून घेऊ आपण, एक ब्लॅक कलर आणि व्हाईट कलर. इंटरमिडिएट पण कलर राहतो ज्या गोष्टी आहेत, जसं की ब्लॅक कलर आहे, व्हाईट कलर आहे. तर ब्लॅक कलर इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द मेलानिन. ज्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये मेलानिनचं प्रोडक्शन जास्त होते, म्हणजे बेसिकली काय की मेलानिन प्रोटीनचं प्रोडक्शन जास्त होते, तर त्यावेळेस आपल्या बॉडीला ब्लॅक कलर येतो. अगेन काय कॅरेटिन, कॅरेटिन पासून काय बनलेलं आहे तुमचा हेअर्स बनलेले. ठीक आहे, अलग लक्षात. म्हणजे अमिनो
ऍसिड बॉन्डिंग होऊन कशाचं एक प्रोटीन फॉर्मेशन करेल, मेलेनिन आणि कॅराटिन. अगेन अमिनो ऍसिड्स जिथं रिक्वायरमेंट आहे, जसं की बोन्समध्ये रिक्वायरमेंट आहे, तर अमिनो ऍसिडचं बॉन्डिंग होऊन कोणतं प्रोटीन बनन तुमचं, ओसिन प्रोटीन बनन. अलग लक्षात, जे की कुठं प्रेझेंट आहे तुमच्या बोन्समध्ये प्रेझेंट आहे. अगेन्स्ट बघा की अमिनो ऍसिडची रिक्वायरमेंट जर सेलमध्ये राहतात, सेलमध्ये कुठे कुठे राहील, व्हेरियस प्रोटीन्स आपल्या सेल्समध्ये अवेलेबल राहतात. जसं की सेल मेम्ब्रेन्स आहे. सेल मेम्ब्रेन तुम्हाला माहिती आहे की आउटर मोस्ट लेअर, जे की आउटर मोस्ट लेअर राहते आपल्या सेलची, जी कशापासून बनलेली राहते तुमच्या, म्हणजे बेसिकली सेल मेम्ब्रेन आहे ती. आउटर मोस्ट लेअर काय तुमची, सेल मेम्ब्रेन. आणि सेल मेम्ब्रेन कशापासून बनलेली आहे, प्रोटीन्स पासून बनलेली आहे. आणि प्रोटीन कशापासून बनणार की बॉन्डिंग ऑफ अमिनो ऍसिड्स. ठीक आहे. त्यानंतर बघा की त्याच्यामध्ये एन्झाईम पण इट इज अ टाइप ऑफ प्रोटीन, जे की अमिनो ऍसिडच्या बॉन्डिंग पासून बनलेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं की अमिनो ऍसिड पासून पुन्हा बॉन्डिंग होऊन आपल्या बॉडीमध्ये एक ऑर्गन आहे ज्याला आपण पॅनक्रियाज म्हणतो, जो की काय सिक्रेशन करतो, इन्सुलिन सिक्रेशन करतो. आता लक्षात ठेवा की इन्सुलिनचं काय काम आहे आपल्या बॉडीमध्ये. जसं की आपण ग्लुकोज कन्झ्युम केलं, हे तर सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतात, बेसिक एक्झाम्पल आहे, सगळेच जण हे एक्झाम्पल देत असतात. आणि हे मोस्ट ऑफ द ठिकाणी इझीएस्ट एक्झाम्पल आहे, जे की सांगण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये जर ग्लुकोजचं प्रमाण जास्त झालं, तर ग्लुकोजचं प्रमाण जास्त झाल्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जे पॅनक्रियाज आहे ते म्हणजे प्रोटीन सिक्रेशन करतात. ते प्रोटीन्स म्हणजे नेमकं काय तुमचं इन्सुलिन्स आहे. अलग लक्षात इथपर्यंत. आणि हे इन्सुलिन हे प्रोटीन्स आहे, आणि प्रोटीन कशापासून बनलेलं आहे, अमिनो ऍसिड पासून बनलेलं आहे. जिथं जिथं रिक्वायरमेंट लागेल तिथं तिथं ट्रान्सपोर्ट केलं जाईल ब्लड थ्रू, आणि त्याच्यामध्ये प्रोटीनचं फॉर्मेशन केल्या जाईल. अगेन्स्ट काय दिलेलं आहे की अमिनो ऍसिड पिट्युटरी ग्लँड पण आपल्या बॉडीमध्ये ग्लँड आहे, ज्याला आपण मास्टर ऑफ ग्लँड म्हणतो. आपल्या बॉडीची जे बेसिकली ग्लँड कंट्रोल करण्याचं काम, मास्टर ऑफ ग्लँड, मास्टरचं काम काय असते, कंट्रोल करण्याचं. म्हणून पिट्युटरी ग्लँडले मास्टर ऑफ ग्लँड म्हणतात, जे की ब्रेनच्या हायपोथॅलमसच्या खालच्या साईडनं एक पी म्हणू शकतो की एक वाटाण्याची शेप टाइप्स बनलेली आहे, ज्याला आपण पिट्युटरी ग्लँड म्हणतो. तिचं काम काय, हॉर्मोन सिक्रेशन करणे. हॉर्मोन्स इट इज अ टाइप ऑफ प्रोटीन्स, जे की कशापासून मेडअप झालेले आहे, अमिनो ऍसिड पासून बनलेले आहे. ठीक आहे, क्लिअर एकदम. अगेन्स्ट काय म्हटलेलं आहे, तुमच्या बॉडीमध्ये मसल्स पण आहे, मसल्समध्ये ॲक्टिन आहे, मायोसिन्स आहे, इट इज अ फ्लेक्झिबल प्रोटीन्स. आपल्या बॉडीमध्ये मसल्स आहे, मसल्समध्ये फ्लेक्झिबल प्रोटीन झाले राहतात, जे की काय तुमचे ॲक्टिन आणि मायोसिन्स आहे, जे की अमिनो ऍसिड पासून मेडअप झालेले आहे. आणि लास्टमध्ये काय तुमचं ब्लड्स आहे, काय तुमचं ब्लड. ब्लडमध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी काय तुमच्या हिमोग्लोबिन्स आहे. हिमोग्लोबिन अनदर कशासाठी काम आहे ते, तर ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशनसाठी. 97% ऑफ ऑक्सिजन ट्रान्सपोर्टेशन कोण करते तुमचं, हिमोग्लोबिन करते. अनदर काय तुमचे अँटीबॉडीज आहेत. अँटीबॉडीज काय की आपल्या बॉडीमध्ये कोणताही पॅथोजन जर आला, पॅथोजन म्हणजे काय, डिसीज कॉजिंग एजंट, जे की डिसीज कॉजिंग जर एजंट आला तर त्याच्या अगेन्स्टमध्ये आपल्याकडे जे रिस्पॉन्स राहते ते इम्युन सिस्टम तर राहते, पण आपल्याकडे जर अँटीबॉडीज प्रेझेंट असतील तर ते आपला काहीच करू शकत नाही. तर बेसिकली अँटीबॉडीज कशापासून बनलेले, तुमच्या अमिनो ऍसिड पासून बनलेले आहे, जे की इट इज अ टाइप ऑफ प्रोटीन्स. मी पहिले सांगितलं की अमिनो ऍसिडच्या बॉन्डिंग होऊनच काय बनते तुमचं, प्रोटीनचं सिक्रेशन केल्या जाते. कशा सिक्रेशन, तुमच्या प्रोटीनचं सिक्रेशन केल्या जाते. ठीक आहे. तर हा झाला तुमचा एक चार्ट, जे की अमिनो ऍसिड, जे की डिफरंट काय म्हटलं, प्रोटीन्स अँड डिफरंट अमिनो ऍसिड ऑप्टेक. ठीक आहे. इथं तुमचा हा पोर्शन संपलेला आहे. याच्यानंतरचा जो पोर्शन आहे तो वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मी पहिले सांगितलेलं आहे प्रेझेन्समध्ये नाही तर फ्युचर, प्रेझेन्समध्ये तर आहेच आहे असं नाही, प्रेझेन्समध्ये तर आहे, फ्युचरमध्ये पण तुम्हाला 11th-12th 11th जसा चॅप्टर अवेलेबल्स आहे. तर नेक्स्ट पोर्शन तर तुम्ही पहा. जर तुम्ही पहिले मिस केले असेल ते पण पहा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.